असं स्ट्रेट. आपलं आजचं प्रॅक्टिकल आहे मेजर व्होल्टेज करंट अँड पॉवर इन सिंगल फेज AC सर्किट विथ रेझिस्टिव्ह लोड. तर त्यासाठी आपल्याला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर सुद्धा म्हणतो, त्यानंतर व्होल्टमीटर, ॲममीटर, त्यानंतर वॅटमीटर आणि रेझिस्टिव्ह लोड. तर आपल्याला याचे आपल्या रेझिस्टिव्ह लोडमधली पॉवर मेजर करायची आहे. तर त्यासाठी लागणारी सर्किट डायग्राम, सर्किट कसं कनेक्ट करायचं ते बघूया. तर त्याच्यासाठी आपल्याला 230 वोल्ट सिंगल फेज AC सप्लाय लागेल, जो की आपण आपल्या ऑटो ट्रान्सफॉर्मरला देऊ. त्यानंतर ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉसमध्ये एक व्होल्टमीटर कनेक्ट करू. त्यानंतर त्याच्या सिरीजमध्ये ॲममीटर आणि ॲममीटरच्या सिरीजमध्ये वॅटमीटर कनेक्ट करू. तर वॅटमीटरमध्ये 2 कॉइल्स असतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक करंट कॉइल आणि एक पोटेन्शियल कॉइल. तर करंट कॉइल ही नेहमी लोडच्या सिरीजमध्ये असते आणि पोटेन्शियल कॉइल नेहमी लोडच्या पॅरललमध्ये कनेक्ट करतो. तर त्यासाठी जो M टर्मिनल आहे त्याला आपला मेन सप्लाय येईल. त्यानंतर जो L टर्मिनल आहे वॅटमीटरचा, तो L टर्मिनल आपल्या लोडला जाईल. लोडचा दुसरा पॉईंट आपल्या न्यूट्रल टर्मिनलला आणि वॅटमीटरचा जो V पॉईंट आहे तो सुद्धा न्यूट्रल टर्मिनलला कनेक्ट राहील. आणि जो मेन टर्मिनल आहे वॅटमीटरचा आणि C म्हणजेच कॉमन टर्मिनल, तो एकमेकांना शॉर्ट असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तर याच्यानुसार आपल्याला सर्किट कनेक्ट करावं लागते. त्यानंतर आपल्याला याच्यानुसार रिडिंग घ्यावं लागतं. तर रिडिंग घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही वॅटमीटरचा मल्टिप्लाइंग फॅक्टर कॅल्क्युलेट करावा लागतो. तर मल्टिप्लाइंग फॅक्टर आपण कसा कॅल्क्युलेट करतो? तर मल्टिप्लाइंग फॅक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला व्होल्टमीटरची रेंज माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर व्होल्टेज रेंज माहीत असणं गरजेचं आहे, करंट रेंज माहीत असणं गरजेचं आहे आणि पॉवर फॅक्टर आणि आपल्या मीटरची जे फुल स्केल डिफ्लेक्शन असेल ती माहीत असणं गरजेचं आहे. याच्यानुसार आपलं मल्टिप्लाइंग फॅक्टरचा फॉर्म्युला बनतो व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज इंटू पॉवर फॅक्टर डिवाइड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ वॅटमीटर. तर यानुसार आपण प्रॅक्टिकल करूयात. त्यानुसार आपण कनेक्शन केलेलं आहे. सर्किट डायग्रामनुसार व्हेरिएकचा पहिला पॉईंट, व्हेरिएकच्या अक्रॉसमध्ये आपण व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर व्होल्टमीटर थ्रू आपल्या ॲममीटरच्या पहिल्या मेन टर्मिनल कॉमन टर्मिनलला सप्लाय केलेला आहे. त्यानंतर ॲममीटरचा जो दुसरा टर्मिनल आहे तो वॅटमीटरच्या M टर्मिनलला आणि M आणि C टर्मिनल हे एकमेकात शॉर्ट केलेले आहे. त्यानंतर जो वॅटमीटरचा L टर्मिनल आहे तो आपल्या लोडच्या फेज टर्मिनलला जाईल आणि लोडचा जो न्यूट्रल टर्मिनल आहे तो आपल्या वॅटमीटरच्या V टर्मिनलला वापस येईल. त्यानंतर वॅटमीटरचा जो V टर्मिनल आहे त्याला आपण व्होल्टमीटरच्या सेकंड म्हणजेच न्यूट्रल टर्मिनलला कनेक्ट करू आणि त्याच्यानंतर व्होल्टमीटरचा जो दुसरा टर्मिनल आहे तो वापस न्यूट्रलला. अशा प्रकारे आपलं सर्किट कंप्लीट होते आणि याच्यानंतर आपण सप्लाय ऑन करू. एक दक्षता घ्यायची की आपला व्हेरिएकचा जो नॉब आहे तो नेहमी 0वर सेट असायला पाहिजे. आता आपला नॉब 0वर सेट आहे, आपण सप्लाय ऑन केलेला आहे. सप्लाय ऑन केल्यानंतर व्हेरिएबलचा जो नॉब आहे त्याने आपलं व्होल्टेज जे आहे आपण ते 220 व्होल्ट हे कॉन्स्टंट ठेवू. तर व्होल्टमीटरमध्ये सुरुवातीला आपण व्हॅरी करून 220 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. 220 व्होल्ट सप्लाय दिला असता आपल्या ॲममीटरचं रिडिंगसुद्धा 0 आहे आणि वॅटमीटरचं रिडिंगसुद्धा 0 आहे. याचं कारण असं की आपण अजूनपर्यंत सर्किटमध्ये लोड कनेक्ट केलेला नाही. आता जसं आपण लोड कनेक्ट करू तसा आपल्या ॲममीटर आणि वॅटमीटर डिफ्लेक्शन दाखवणार. तर बघा ॲममीटरमध्ये करंट शो होत आहे. त्या ॲममीटरमध्ये 0.67 असा करंट आलेला आहे आणि वॅटमीटरमध्ये 177 असं वॅटेजचं रिडिंग आलेलं आहे. तर आपल्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपल्याला 3 रिडिंग घ्यावं लागते. व्होल्टेजचं आपण कॉन्स्टंट ठेवलेलं आहे 220 व्होल्ट. हे तिन्ही याच्यासाठी लोडसाठी सेम राहणार. त्यानंतर करंट जसं आपण लोड वाढवू तसं करंट वाढेल आणि वॅटेज वाढेल म्हणजे वॅटमीटरचं रिडिंग शो होईल. तर आता जसं आपण पहिला लॅम्प ऑन केलं तर आपल्या ॲममीटरमध्ये 0.67 असा करंट आलेला आहे. त्यानंतर पॉवर आपल्या वॅटमीटरमध्ये शो होत आहे 180 वॅट. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेटेड पॉवर ही आपल्या व्होल्टेज आणि करंट आणि गुणिले पॉवर फॅक्टर असं करून पॉवर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यानंतर आपण सेकंड लोड ऑन करू म्हणजे सेकंड बल्ब ऑन करू. तर बघा इकडे आपला करंट वाढलेला आहे. करंट हा 0.6 वरून 1.2 अँपियर असा गेलेला आहे. तर 1.2 आपण नोट करूया. त्यानंतर पॉवर सुद्धा आपली 180 वरून 220 वॅट झालेली आहे. त्यानंतर आपण तिसरा बल्ब ऑन करू. तिसरा बल्ब ऑन केल्यानंतर बघा आपला करंट जो आहे तो 1.75 किंवा 1.8च्या दरम्यान गेलेला आहे. तर 1.8 आणि आपलं जे वॅटमीटरचं रिडिंग आहे ते 378 वॅट असं शो करत आहे. अशा प्रकारे आपले रिडिंग कंप्लीट झालेले आहे. अशा प्रकारे आपण सर्किट सिंगल फेज सर्किटमधील व्होल्टेज, करंट आणि पॉवर ही आपल्याला मेजर करतो.